इगतपुरी इथं तालुका भूमी अभिलेख अधिकारी असलेले विष्णू नामदेव भाबड राहणार दातली तालुका सिन्नर सध्या नाशिक रोड व त्याचा मित्र सचिन नामदेव गामणे राहणार दोडी हल्ली राहणार नाशिक रोड यानं व त्याच्या इतर नातेवाईकांनी LLBचं शेवटच्या वर्गाचं शिक्षण घेत असलेल्या घटस्फोटित महिला हिचा सतत फोनद्वारे पाठलाग करत तिच्या घरी जाऊन बळजबरी करून आर्थिक मानसिक व शारीरिक त्रास देत छळ करून जीवन जगणं मुश्किल केलं म्हणून कंटाळलेल्या या महिलेनं इगतपुरी तालुका भूमी अभिलेख अधिकारी विष्णू नामदेव भाबड व त्याचा मित्र सचिन नामदेव गामणे याच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 78 356-2-35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी हिवाळे हे करीत आहेत। इगतपुरी तालुका भूमी अभिलेख अधिकारी विष्णू भाबड यांच्या विरुद्ध या प्रकरणी भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली। त्यावर काय निर्णय घेण्यात आला ते लवकरच निष्पन्न होईल अशी माहिती फिर्यादी तक्रारदार महिलेने दिली। उपभूमी अधीक्षक विष्णू नामदेव भाबड मुक्काम पोस्ट दातली तालुका सिन्नर सध्या राहणार नाशिक रोड व त्याचा मित्र सचिन नामदेव गामणे याच्या सांगण्यावरून श्री विष्णू नामदेव भाबड भूमी अभिलेख अधिकारी हा माझ्या राहत्या घरी येऊन सचिन नामदेव गामणे याच्या सांगण्यावरून माझी त्याच्याशी कायदेशीर फारकत झालेली असतानाही त्याच्यासोबत राहण्यास जबरदस्ती करत होता। असे असताना मी श्री विष्णू नामदेव भाबड यांस स्पष्टपणे नकार दिला असता तरी देखील 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री विष्णू नामदेव भाबड आणि सचिन नामदेव गामणे या दोघांनी दारू पिलेल्या नशेमध्ये मला वारंवार कॉल करून नंतर मी त्यांना ब्लॉक देखील केले। त्यानंतर त्यांनी दोघांनी फोनद्वारे माझा पाठलाग करून मला श्री सचिन नामदेव गामणे यांच्याकडे फारकत झालेली असताना देखील राहण्यास जबरदस्ती केलेली आहे। त्यानंतर मी आज दिनांक 13/9/2024 रोजी उपसंचालक अभिलेख साहेब यांच्याकडे विष्णू नामदेव भाबड यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना कायमचं काढून टाकण्यात यावे यासाठी अर्ज दिलेला आहे। त्याची रिसिव्ड कॉपी माझ्याकडे घेतलेली आहे। सदर दोन्ही व्यक्तींबाबत मी 12/9/2024 रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद देऊन स्वतः हजर राहून BNS 78 त्याचबरोबर 356-2 त्याचबरोबर 3-5 या कलम अन्वये गुन्हा दाखल केलेला असून सदरू गुन्ह्याचे तपासी अधिकारी सदरू गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे। अशा प्रकारे उच्च पदस्थ काम करत असलेल्या अधिकाऱ्यांकडून महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे, म्हणून सदरू गुन्ह्याची सखोल चौकशी होऊन सदरू दोन्ही आरोपींना कडक शासन व्हावे अशी माझी मागणी आहे। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।